म्हटलं कीर्तन बाबा चिखलीत, हा सुंदर सप्ताह चालू आहे, मंडपाकडे जात नाही. ते म्हणतो आपल्याला तसलं पटत नाही. पात्रता लागते ना, बोलल्यावर लोकांना झोपतो माझं, पण कचकच कांद्याच्या गबळाला कधी विठ्ठलाचं नामचिंतन आवडेल का? पॅटर्न अनुसार असतं ना, सोपंच आहे ना. मग सगळीच माणसं येतील असं आवडीचा भाग आहे तो. कुणाला कशाची कुणाला कशाची. या आवडीला मात्र प्रारब्ध लागतं, फार प्रारब्ध लागतं. एखाद्याला म्हटलं गेलता कीर्तनाला, गेलतो, मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही आपल्याला. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलं नाही. चुका नाही तुमच्या, तुमचा पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या अधिकारी धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप खरंच तुमचा दोष नाही. माऊली हेच सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करूचा अधिकार देत नाही किंवा करू देत नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविना धावया न पावी कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय असतं. मी तुम्हाला सोपं सांगते. स्वतःच चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असेल की स्वतःच चांगलं कळत. म्हणून तर आम्ही म्हणलो गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासे. आमचं चांगलं आम्हाला कळत नाही, ज्याला कळतंय त्याच्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो. आम्ही म्हणतो माझे चित्त तुझे मिठी पडली, जे काय असेल तर बाबा घालून या भार राहिलो. चिंता नाही करत आम्ही, का नाही करत? कारण विश्वास आहे. तरणे तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. लिहून देऊ शकतो तरणार. पण काही काही माणसं लय भारी म्हणतात, अहो लई कथा ऐकल्या, लय कीर्तन ऐकली, 13 वर्ष झालं प्रत्येक कीर्तनाला मंडपात आहे मी, काही पुण्य विण्य लागलं नाही, काही चांगलं झालं नाही. ते काय होतं माहितीये का, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या, कळलं पाहिजे. कळणं फार महत्वाचं आहे. मी म्हणलं ना, कळत नाही हे सगळ्यात मोठं पाप आहे आपलं. थोडं कळलं पाहिजे की नाही. आणि कीर्तनाला बसलाय, उगा मड्याला बसल्यावर बसू नका, आनंद व्यक्त करा, फील द मुवमेंट. ह्या तरी जरा नीट बसलात तुम्ही, नुसतं ऍटिट्यूड मध्ये तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. मी आलोय ते नशीब समज, तू बोल. रोज या येतात, मी आलोय आज, तू बोल. हे आनंदच नाही बसलात माहिती, चेहऱ्यावर दिसतं रे दादा, लेख आहे, बहीण आहे, आनंदाने कीर्तन ऐका की. पण या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं, हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. तर कोणी कोणाचं कौतुक करायला तयार, पुढच्याला जमतंय हे मान्य करायला तयार नाहीच. काय होतं त्याला, एखाद्या वेळेस बहिणीचा, दरवेळेस आपण करतोच की राज्य, थोडं आनंद व्यक्त करायला. आता टाळ्या सुद्धा ऐकून येतात, ही निस्ती वाजते, वाजवायच्या टाळी वाजवणार ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. एवढं बोलून सुद्धा काही काही धटकोल्यांनी वाजवलीच नाही. त्यांना माझी जिरवायची. तर कीर्तन मला म्हणणार लय बोंबलत होती, ज्ञान शिकवित होते आपल्याला. टाळ्या वाजवा म्हणत होती, अख्ख्या मनपणा वाजवल्या, पट्ट्या दिसता वाजला होता. दादा खरं सांगू तर काही नाही आपल्याकडे. अहंकार करावा, ऍटिट्यूड करावं असं काही नाही. खूप होतं. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखत गद त्या रामेश्वर शास्त्रींच्या. देहूमधलं सगळ्यात विद्वान रामेश्वर शास्त्री, रामेश्वर भट्ट. काय करतात ज्ञानाचं, अहंकार नडला ना, मी ज्ञानी आहे या कारणास्तव जगद्गुरु तुकोबरायांसारखं सामर्थ्य ज्यांनी नजरेआड घातलं आणि विठेवरच्या मालकाचा अधिकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाला नाकारलं, याच्यापेक्षा मोठं पाप काय झालं. काय करतात ज्ञानाचं सांगा ना. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या चांगलं महाराजांचं, त्यांना ज्ञानोबराय कळले नाही. शेवटी 5 वर्षाच्या मुक्ताईचं पहिलं शिष्य व्हावं लागलं, तेव्हा कुठं ज्ञानाचा अधिकार मिळाला. सामर्थ्य लक्षात घ्या तुम्ही. अहो ताकद लक्षात घ्यायला गेली तर 7 कोटी घरं सोन्याची ज्या रावणाची. थिंक अबाउट इट, विचार करा ना कधीतरी. 7 कोटी नोट जोक विनोद नाही हा. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. बरं का चिखलीकर, रावणाच्या एका घराची एक चौकट, मी तुम्हाला सोपं सांगते, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येईल. कळलं त्यालाच कळलं, एवढा जागीरदार होता तो. 35 वेळा सोपं नाही, एवढा जागीरदार आहे तो. बरं एक चौकट आहे का त्याच्याकडे? 7 कोटी घरं म्हणजे 7 कोटी चौकटी. फक्त चौकटी सांगितल्या, भीती ऐकल्यावर मरचाल तुम्ही. एवढ्या जागीरदार होते. सोपं आहे का? 7 कोटी रे, 80,000 बायका मावली, 80,000, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, घरचे एवढे,
भाऊकीन पाहुणे रावळे मरू द्या. 80,000 बायका सास सासरे 1,60,000 म्हणू नका. त्याच्या जावयानं एकट्यानं 80 केला. सासरा गुणाचा असेल का? नको. आपण नाही विचार करू शकत एवढं त्याच्याकडे आहे. पण नवघराच्या बायका कुबेर राखली झाले. गाढव म्हणी गजानन सटवी करी बाळांतपण. पण ताकद कमी आहे का? मी तिला कैलास हलवलं बाबाने. पण सगळ्यात मोठा शिवभक्त द नाव मुवमेंट आत्ताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण. रावणासारखी भक्ती नागबाबा सांगतात धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. भाग्यवान व्यक्तिमत्व आहे पण हाताने नाडलं. कधीही लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण देवाचं अस्तित्व नाकारतो ना त्या दिवशी समजायचं आपण स्वतःचं अस्तित्व नाकारतो. आजकाल शिकली सवरलेली पिढी आहे. त्यांना जर विचारलं ना का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसलं नाहीत रे. कधी मेडिटेशन करत नाही तुम्ही, साधना करत नाही, आई वडिलांना मानत नाही तुम्ही. कसं काय बरं? आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. तुम्हाला देव आवडत नाही ती पुण्याईचा भाग आहे. पण खरं सांगू, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, ही ताकदच ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा. आपण नाहीच आहे. ओम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. तू सूक्ष्मता लक्षात घे. तुझ्या अन्न पचवणारा, तुझ्या जठरामध्ये अग्नी जी वास करते तो मी रे. तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूतो मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग मीही तू आणि तूही. हे कधी कळलं तुझं पाहता? आपोआप माझं असं झालं की जीव दिला. कारण ज्या दिवशी कळलं तू मीच आहे, मग सर्वा घटी राम देहा देही. मग हेही तुझ्याच कारणी लावलं रे. भक्त ऐसे जाना जे देही. गेले अशा पाश 7 प्रकारचे पाश मी नाडले. का नाडले? तुझी आवडच प्रबळ झाली रे. आपोआप कळलं मी करतच नाहीये. तुका म्हणे मज बोलविता देव आपुली या बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी कविता धनी वेगळाची. हे ज्या दिवशी कळलं मिठी पडली. तुझा झालो रे विठ्ठला. आमचं काय होतं, वर्षात लेकरू मागितलं. लक्षात आहे ना? महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षाने आला. म्हणलं भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण भर माणसं बोगलू नको, झालं है ना. हा दुसरा घेऊन दुसऱ्या वर्षाने आला. दोनदा नारळ घेतलं हो महाराज, एकदाही लेकरू नाही. महाराज म्हणले अरे बऱ्यापैकी माझं नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ते आयुष्यपत हुशार. संसार माणसं तुम्ही तू दोनदा एकटा झाला. तुझी बायको कुठे आहे? मला लग्न नाही झालं. नाही कळलं त्यांच्यासाठी होते. कसं काय तुला लेकरू होणार आहे? अरे जिथे श्रद्धा नाहीये, शुद्ध अंतकरण नाहीये, चित्त स्थिर नाहीये, भाव प्रबळ नाहीये, कसं काय परमात्मा मिळणार आहे? साधं विचारते ना चिंती ना तुम्हाला. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा कळणार? ज्याला घरातली बाय कळली नाही त्याला पंढरीची बाय कधी कळणार? माणूस समजून घेता आला आणि माणसं परमात्मा समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, आम्ही फक्त शुद्ध भाव ठेवतो, विश्वास ठेवतो. आम्ही देव मानतो. का मानतो? कारण आमचा विश्वास आहे की तोच आहे जो आम्हाला सांभाळतो. आम्ही लॉजिक नाही लावत बसत. आणि खरं सांगू का, कधी कधी कीव येते समाजाच्या बुद्धिमत्तेची, किळस येते. याच्यापेक्षा मोठं काय वाईट असू शकतं की स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी आजकालची पिढी देवाला सुद्धा नाकारायला मागे पुढे बघत नाही. का तर मला माझं अस्तित्व जगाला दाखवायचं. मी काय सांगू की जगाच्या मालकामुळे मी आहे. जर कष्ट मी करतोय, कर्म मी करतोय, त्रास मला होतोय आणि जगाच्या मालकाच्या कृपेने झालं म्हणायचं, हे समाजाला मान्यच करायचं नाहीये. जो काही त्रास आहे ना बघा, अदृश्य मुलाने संत कानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हा तुमच्या कर्मामुळे. मग संत का चुकी आहेत? संतांना त्रास नाहीये का? तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकलं? समाजाने भलतं बोलले, वेळ ठरवलं, तरी त्यांना कोणी त्यांची शक्ती कमी करू शकलं? त्यांचा अधिकार कोणी कमी करू शकलं? ज्या देहून तुकोबांचा गाथा घडवला, ज्या देहून तुकोबांना काव्य रचना
संकटांना तोंड द्यायची ताकद देतो. काय करतो देव? मराठी भाषा कंपनीने तयार झाली. मराठी भाषा इतकं सामर्थ्य कशात नाही. कधी भाषाशास्त्र शिकलात तर सामर्थ्य लक्षात घ्या, सगळ्यात श्रेष्ठ मराठी आहे. ही भाषा कंपनीने तयार झाली. जेव्हा तुम्ही विठ्ठल शब्दांचे प्रकार असतात, मराठी व्याकरण आपण शिकत असतो, कंठस्थ्य, ओठस्थ्य, दंतस्थ्य, हे जे शब्द आहेत, विठ्ठल म्हणावं आणि दर मिनिटाला आपल्या शरीरामध्ये ज्या नवीन पेशी तयार होतात त्या उत्तेजित व्हाव्या, ऊर्जा निर्मित व्हावी. सायंटिफिकली पॉझिटिव्ह एनर्जी जगाच्या मालकाच्या नामचिंतनाने वाढते आणि कितीही संकट समोर आलं तरी विश्वास निर्माण होतो. कुणीतरी पाठीशी आहे, जो आपण सत्य वागतोय त्याचं फळ एक दिवस देणार. समाज आपल्याकडे नजर वर करून बघणार. तो दिवस आपल्या आयुष्यात येणार जोपर्यंत त्याचं नाव मुखात आहे. पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. देव कर्म नाही बदलत आहे, देव बळ देतो. म्हणून माणसाने मेडिटेशन करावं, म्हणून माणसाने साधना करावं, म्हणून विश्वास ठेवावा. सगळ्यात मोठी साधना नामसंकीर्तन. साधना पण सोपे, जळ तिला पाप आहे. सगळ्यात मोठं मेडिटेशन आहे नामचिंतन. मग त्याला काही काल वेळ नाम दोन्ही पक्ष पाही, त्याला काही काय वेळ नाहीये. इथे न लगती सायाचं जावे, पुढे येतो घरा. काय लागतं सांगा ना. देवाचं नाव तुम्ही कुठेही घ्या, कसंही घ्या, नाही तयारीनं मुकेला विठ्ठल येईल ताई सांगवलं. रामकृष्ण सांगा ना. माय मध रागाने खाल्ला, गोड लागत नाही? लागतो की नाही? अगं तुम्ही माझ्या आहे म्हणून तरी बोला. बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? माय बोलायला जमतं की आपल्याला? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीवाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळतो, सगळं मी एकटी सांभाळतो. मी काय काय सांभाळ? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? तुम्ही गुणाचे नाही, आम्ही बोलतोय मान्य आहे आम्हाला, पण बोलतो त्याचं कारण तुम्ही आहे. काय लागतं बायकांना आयुष्यात? 2 शब्द प्रेमाने बोलायचं रे दादा. लेख म्हणून सांगतो तुम्हाला, काही लागत नाही. बघा काय ग माय, आधीच बाई खूप सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, सगळीकडनं संकट यावी. त्या नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा विश्वास ठेवणारांचा. आता वाजवा चांगल्याला कधी वाजवत नाही का? खरं असलं खरं खरं म्हणत झाला. खरं की नाही ग माय? कोण लागतो संसारात चांगला? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचार येईल अक्कल? मला माझं पेटेपर्यंत सांगा. खरं की नाही? संसारात कोण शहाणा लागतं? मालक. परमार्थाचंही तसंच आहे ना. परमार्थातलाही मालक शहाणा भेटला ना. माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा पाय सासरवासच आहे. तुकोबराय म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. मालक शहाणा पाहिजे आणि माझा मालक इतका शहाणा आहे काय सांगावं तुम्हाला. उच्च नीच काही ज्ञानी भगवंत तिष्ठे भाव भक्ती. माझा मालक कुठलाच प्रकार बघत नाही हो. तू कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, स्त्री पुरुष काही बघत नाही. विठेवरचा सवळ्यातला मालक माझा नामदेवरायांच्या कीर्तनात वाळवंटात येऊन सगळ्यांसोबत नाचतो. इतका प्रेमळ माझा मालक आहे. इतका शहाणा मालक भेटल्यावर कसं दुसरीकडे नजर जाईल, दृष्टी न फिरे. आवड लागली हो त्याची आपोआप. नवरा चांगले असल्यावर संसार करायला काय जड आहे सांगा बरं माय? अगं खरं